एकत्र जेवण, हुशार मुले. एकत्र कुटुंबातील जेवणाऱ्या मुलं अभ्यासात अधिक हुशार असतात. नमस्कार मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र बसून जेवतात का? मोबाईल, टी व्ही आणि कामाचा ताण आणि वेगवेगळ्या व्यस्त वेळापत्रकांमुळं अनेक घरांमध्ये एकत्र जेवणाची परंपरा कमी होत चालली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, संशोधन असं सांगतं की एकत्र जेवणाऱ्या कुटुंबातील मुले केवळ अभ्यासातच नाही तर जीवनातील अनेक क्षेत्रामध्ये अधिक यशस्वी ठरतात. चला जाणून घेऊया यामागील विज्ञान. संशोधन काय सांगतं तर कोलंबिया विद्यापीठातील नॅशनल सेंटर ऑन ॲडिक्शन अँड सबस्टन्स ॲब्यूज यांच्या संशोधनानुसार आठवड्यातून किमान 3 वेळा कुटुंबासोबत जेवण करणारी मुलं अधिक निरोगी असतात, शाळेतील कामगिरी चांगली करतात आणि व्यसनांची आहारी जाण्याची शक्यता त्यांची कमी असते. दुसरी बाब, मानसिकदृष्ट्या अधिक स्थिर असतात आणि त्यांचं आयुर्मानही तुलनेनं जास्त असू शकतं. म्हणजेच एकत्र जेवण ही केवळ सवय नसून मुलांच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली आहे. अभ्यासात हुशार का असतात तर एकत्र जेवणामुळं मुलांच्या अभ्यासावर सकारात्मक परिणाम होण्याची काही महत्त्वाची कारणं आहेत. संवाद वाढतो. जेवताना पालक आणि मुले एकमेकांशी बोलतात. शाळेत काय झाले, कोणता विषय कठीण वाटतो, कोणते प्रश्न पडतात यावर चर्चा होते. यामुळं मुलांचा शब्दसंग्रह आणि विचार करण्याची शक्ती वाढते. दुसरी बाब, आत्मविश्वास वाढतो. मुलांचे मत ऐकले जाते, त्यांना बोलण्याची संधी मिळते, त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि वर्गातही ते अधिक सक्रिय राहतात. 3, शिस्त आणि वेळेचं नियोजन. एकत्र जेवणाची ठरलेली वेळ असल्यामुळं मुलांमध्ये नियमितपणा आणि शिस्त निर्माण होते. ही शिस्त अभ्यासातही उपयोगी पडते. चौथी बाब सांगता येईल की मानसिक तणाव कमी होतो. पालकांचा सहवास आणि प्रेमळ वातावरण मुलांना भावनिक आधार देते. तणाव कमी झाल्यानं अभ्यासावर अधिक चांगले लक्ष केंद्रित करता येते. इतर फायदे सुद्धा सांगता येईल की एकत्र जेवणाचे फायदे फक्त अभ्यासापुरते मर्यादित नाहीत, तर मुलांचा आहार चांगला राहतात, फास्ट फूडचं प्रमाण कमी होतं आणि कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट होतात. मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी होतो. मुलांमध्ये चांगले संस्कार आणि सामाजिक मूल्य विकसित होतात. व्यसन, नैराश्य आणि चुकीच्या संगतीपासून दूर राहण्याची शक्यता ही वाढते. यामध्ये अनेक मानसशास्त्रांच्या मते दिवसातील फक्त 20 ते 30 मिनिटाचं एकत्र जेवणही मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं. थोडक्यात मित्रांनो, महागडे क्लासेस, ट्यूशन्स आणि आधुनिक साधनं मुलांच्या यशासाठी महत्त्वाची असतीलच, पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुटुंबासोबत घालवलेला दर्जेदार वेळ. दररोज शक्य नसेल तर आठवड्यातून किमान 4-5 वेळा संपूर्ण कुटुंबानं एकत्र बसून जेवण्याचा संकल्प करा. कदाचित ही गोष्ट, सवय तुमच्या मुलांचं उज्ज्वल भविष्यासाठी मोठा बदल घडू शकते. धन्यवाद.